नमस्कार. श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. शहरातील आग्रा रोडवर पुन्हा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी सर्व किरकोळ व्यावसायिक फेरीवाल्यांतर्फे सहकुटुंब सुरू करण्यात आले बेमुदत उपोषण. आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त एबी फाउंडेशनच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त धुळे शहर अभियानास प्रारंभ. जिल्हा परिषदेच्या महिला प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कोहर यांची पदोन्नती तात्काळ रद्द करून शासनाच्या फसवणुकीबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार. शहरातील बाळापूर येथील सर्व अंगणवाड्यांमधील खंडित वीज पुरवठा त्वरित सुरू करण्याची मागणी. आणि सुट्रेपाडा येथे सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी. आता बातमी विस्ताराने. धुळे शहरातील व्यावसायिक फेरीवाल्यांना शहरातील आग्रा रोडवर पुन्हा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी सर्व किरकोळ व्यावसायिक फेरीवाल्यांतर्फे सहकुटुंब शहरातील जेल रोडवरील क्यूमाइन क्लब समोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. धुळे शहरातील आग्रा रोडवर पूर्वीप्रमाणे व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी सर्व हॉकर्सतर्फे शहरातील जेल रोडवरील क्यूमाइन क्लब समोर सहकुटुंब गुरुवारपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. आग्रा रोडवर व्यवसाय करण्यास परवानगी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून पोलीस व महापालिका प्रशासनाने आग्रा रोड हा नो हॉकर झोन जाहीर केला आहे. आग्रा रोड हा किरकोळ विक्रेत्यांसाठी हक्काचे व्यासपीठ होता, परंतु प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे गेल्या 3 महिन्यांपासून लोटगाडी धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हॉकर्सना जेबी रोड, भांडे बाजार अशा पर्यायी ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली असली तरी त्या ठिकाणी व्यवसाय होत नाही. त्यामुळे बँकांची देणी, बचत गट, व्यापाऱ्यांकडून उधारीवर खरेदी केलेला माल यामुळे विक्रेते कर्जबाजारी झाले आहेत. या प्रश्नावर तातडीने मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व हॉकर्स, किरकोळ विक्रेते यांनी जेल रोडवरील क्यूमाइन क्लब समोर सहकुटुंब उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी रवी वाघ, सागर निकम, पुनीत वराडे, ज्योती सोनवणे, महेश चौधरी, अमोल गवांदे, मुश्ताक अन्सारी, राहुल माळी, रवी थोरात, नितीन वराडे, अमोल सिरसाट, अनवर अन्सारी, सलीम काटी आदींसह विक्रेते उपस्थित होते. गेल्या आम्ही 40 वर्षापासून या आग्रा रोडला आम्ही व्यवसाय करत आहोत, पण गेल्या 3 महिन्यापासून आम्हाला आग्रा रोडला व्यापारी गाडी लावण्याचे काही अधिकाऱ्यांनी नाही सांगितलं. त्याच्यामुळं आम्हाला पोटावर उपासमारीचा हे आलेलं आहे पोटावर. तर आमची मनपा प्रशासनाला एकच विनंती आहे की आम्हाला आता सणासुदीचे सण येत आहे. गेल्या दिवाळी येते, दसरा येतोय, परत तुमचे नवरात्र येते. तर आम्हाला प्रशासनाने 2 पाट्यासाठी का होईना या आग्रा रोडला जागा देण्यात यावी अशी आम्हाला मनपा प्रशासनाला आणि धुळ्याच्या आयुक्त मॅडमांना व स्थानिक जे काही प्रतिनिधी असतील, जिल्हा प्रशासन, त्यांना आम्हाला एवढ्या कळकळीची विनंती आहे की आम्हाला एवढ्या 2 ते 3 महिन्यामध्ये जे आमच्यावर काही उपासमारीची वेळ आलेली आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी तोडगा काढून आम्हाला या आग्रा रोडला जागा देण्यात यावी. कधी आम्हाला जर कधी पोलीस प्रशासनाने किंवा नगरपालिकेने, धुळे महानगरपालिकेने, जिल्हा अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या जर कधी पूर्ण केल्या नाही बांधकाम विभागाने, तर आम्ही इथून पुढे, आज पहिला दिवस, इथून पुढे आम्ही कंटिन्यू उपोषण करणार आहोत. शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त एबी फाउंडेशनच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त धुळे शहर अभियानाला प्रारंभ झाला असून त्या अंतर्गत 2 टप्प्यांमध्ये 50 रुग्णांना घेऊन बसेस गुरुवारी मुंबईकडे रवाना झाल्या. आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त एबी फाउंडेशनच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त धुळे शहर अभियानाला प्रारंभ झाला. गुरुवारी 2 टप्प्यामध्ये 50 रुग्णांना घेऊन बसेस मुंबईकडे रवाना झाल्या. गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास एबी फाउंडेशनच्या कार्यालयाजवळ शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्यांना शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला. 3 दिवस मुंबईत राहणाऱ्या सर्व रुग्णांची एबी फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. एबी फाउंडेशनतर्फे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू मुक्त धुळे शहर अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये फाउंडेशनकडे आतापर्यंत सुमारे 850 रुग्णांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नाव नोंदणी केली होती. टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर मुंबईतील नामांकित रुग्णालयात अद्ययावत दुर्बिणीद्वारे भिंड टाक्याची मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. त्या अंतर्गत गुरुवारी सकाळी 10ला 25 रुग्णांना घेऊन पहिली बस, तर दुपारी 2 वाजेला 25 रुग्णांना घेऊन दुसरी बस मुंबईकडे रवाना झाली. या सर्व 50 रुग्णांवर शुक्रवारी मोफत शस्त्रक्रिया होतील. शनिवारी हे सर्व रुग्ण वाहनाने धुळ्याला परत येतील. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना होणाऱ्या रुग्णांना गुरुवारी सकाळी एबी फाउंडेशनच्या कार्यालयाजवळ गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा व निरोप देण्यात आला.
या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाचापूरकर, महादेव परदेशी, माजी नगरसेविका मायादेवी परदेशी, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री आईराव, सारिका अग्रवाल, मोहिनी गौंड, महानगर सरचिटणीस पवन जाजू, सुनील कपिल, महानगर उपाध्यक्ष यशवंत येवलेकर, पृथ्वीराज पाटील, चेतन मंडोरे, प्रथमेश गांधी, मोहित देसले यांच्यासह रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. आज एबी फाउंडेशनच्या वतीने पहिली खेप मुंबईला मोतीबिंद ऑपरेशनसाठी या ठिकाणी आम्ही रवाना करत आहोत. मोतीबिंदूच्या ऑपरेशनला मुंबईत पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना आज 25 ज्येष्ठ नागरिकांना आम्ही पहिली खेप आज सकाळी मुंबईकडे रवाना करत आहोत. आज उद्या परवा 3 दिवस त्यांचं त्या ठिकाणी ऑपरेशन होऊन त्यांना आराम करण्यात येईल. त्यांचं खायचं, जेवायचं, राहायची सर्व व्यवस्था एबी फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येत आहे. दुसरी खेप आज दुपारी परत 25 लोकांची या ठिकाणी निघणार आहे. जवळपास या शहरातून 500 लोकांचं टार्गेट 15 तारखेपर्यंत आम्ही मुंबईला त्यांचं ऑपरेशन करून घेणार आहोत. तर एबी फाउंडेशनच्या माध्यमातून आज पहिल्यांदा या शहरात असं काही उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय पंतप्रधान देवेंद्र भाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ असतील, त्यांच्या सर्वांच्या प्रेरणेने आज हा उपक्रम या धुळे शहरात आम्ही चालू केला आहे. तरी सर्व नागरिकांना प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आरोग्यमय आणि त्यांचं ऑपरेशन चांगलं हो आणि ते सुखरूप धुळे शहरात परत यावं ही अशी देवाचरणी प्रार्थना करतो. जय श्री. धुळे जिल्हा परिषदेच्या महाभ्रष्टाचारी महिला प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर यांची पदोन्नती तात्काळ रद्द करून शासनाच्या फसवणुकीबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर या महाभ्रष्टाचारी महिला अधिकाऱ्याची पदोन्नती तात्काळ रद्द करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. यावेळी बोलताना पंकज साळुंखे यांनी सांगितले की सध्या धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुवर यांनी अल्पावधीतच त्यांच्या अर्थकारणी कार्यशैलीचा धुळे जिल्ह्याला परिचय करून दिला आहे. त्यांच्या या कार्यशैलीने भविष्यातील पिढ्या निश्चितच प्रभावित होणार आहेत. आता त्यांची जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर बसण्यासाठी मोठीच फिल्डिंग सुरू झालेली आहे. मात्र ज्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित आहे तसेच ज्या अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल असून अद्याप प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा अधिकाऱ्यांना खरे तर पदोन्नती देता येत नाही. मात्र किरण कुवर यांनी शासनास खोटी माहिती देऊन पदोन्नतीचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना दिलेली पदोन्नती त्वरित रद्द करून त्यांना धुळे जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून हद्दपार करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी शासनाची जाणीवपूर्वक फसवणूक केल्याप्रकरणी देखील स्वतंत्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. आजच्या आपल्या पत्रकार परिषदेनिमित्त आपण जमलेलो आहोत. तर आजचा जो विषय आहे धुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुवर या महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्याबाबतीत. या किरण कुवर या ज्या महिला आहेत या महिलांना दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी पदोन्नती मिळाली. ही पदोन्नती यांना तात्पुरत्या स्वरूपाची मिळालेली होती या GR मध्ये या आदेशान्वये. तर याच्यामध्ये या आदेशामध्येच मुद्दा क्रमांक 7 जर आपण पाहिला तर याच्यामध्येच म्हटलेलं आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15/12/2017 शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरील अधिकाऱ्यांपैकी शिस्तभंग विषयक कारवाई सुरू झाली असल्यास अथवा फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास अथवा विभागीय चौकशी प्रकरणात दोषी आढळल्यास अशा अधिकाऱ्यास पदोन्नती पदस्थापनेच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येऊ नये. बघायला गेलं तर या महिला अधिकाऱ्यावर सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. त्याचा हा पुरावा हे त्यांचं पुरावा हे त्यांचं नाव खाली किरण जयप्रकाश कुवर. आता याच पद्धतीने नाशिक महसूल आयुक्त जे आहेत प्रवीण गेडामजी यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील प्रस्थापित केलेली आहे. म्हणजे या दोन्ही कारवाया त्या महिला अधिकाऱ्यावरती आज रोजी प्रलंबित आहेत. येणाऱ्या 22 सप्टेंबर रोजी त्यांची पुढची हिअरिंग आहे नाशिक कोर्टामध्ये. तरी या महिला अधिकाऱ्याला कुठल्या निकषावर पदोन्नती दिली. शिवाय या महिला अधिकाऱ्याचे जे पती आहेत जयप्रकाश कुवर हे भाडोत्रीसारखे भडवेगिरी करत त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पैसा कलेक्शन करण्यासाठी बसलेले असतात. कुठल्या निकषाने कोणाच्या आदेशाने बसलेले असतात. जातात सगळ्या ठिकाणी भाईगिरी करतात, दमदाटी करतात. शिवाय सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे याच्यामध्ये की जर येत्या 8 दिवसामध्ये
या किरण कुवर महिला अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये हिला कायमस्वरूपी घरी पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतला नाही तर मला नाईलाजास्तव शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांची जिवंत प्रेतयात्रा काढून आंदोलन करावं लागल। या संदर्भात आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला त्याच राज्याचे दोघी मुख्यमंत्री आणि धुळे जिल्ह्याचं प्रशासन हेच जबाबदार राहील। दादासाहेब रावल यांच्या 101व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला। दादासाहेब रावल यांच्या 101व्या जयंतीनिमित्त शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम बुधवारी दुपारी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयकुमार रावल हे उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की शिक्षण महर्षी दादासाहेब रावल यांच्या पुढाकारामुळे तंत्रनिकेतन स्थापन झाले आहे। त्यांनी सहकार उद्योग क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवला आहे। त्यामुळे सदर शासकीय तंत्रनिकेतनला महर्षी दादासाहेब रावल असे नाव देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल तसेच प्रमुख अतिथींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र बदाने, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, शासकीय तंत्रनिकेतन धुळेचे प्राचार्य प्राध्यापक यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते। शिक्षण महर्षी दादासाहेबांना स्मरण करण्यासाठी आपण इथे जमलो। भारताला स्वतंत्रता मिळाली त्यावेळेस 200 वर्ष भारताला इंग्रजांनी लुटलं होतं आणि लुटण्याची हद्द इथपर्यंत त्यांनी पार केली होती की पूर्वी त्यांनी सुरुवातीच्या काळात आपले हिरे जवाहरात, सोन्याचे मुकुट, सोन्याचे सिंहासन, जे काय मिळेल ते सगळं चल संपत्ती सगळी घेऊन गेले। अचल संपत्ती सुद्धा जी काय तोडून घेऊन जात आली ती घेऊन गेले। शेवटच्या स्तरावर ते इथपर्यंत आले की शेतातला कापूस हा सुद्धा वेचून रेल्वेमध्ये भरून जहाजांमध्ये टाकून तो लंडनला घेऊन जायचा। इथपर्यंत त्यांचं हे सर्व चाललं होतं। मी मागच्या 6 महिन्यापूर्वी लंडनला गेलो होतो आणि लंडनला फिरत असताना त्यांचे जे पेव्हमेंट आहे तर सुंदर बनवले लंडन त्यांनी, चांगले दगड बिगड येऊन भारताचा सगळा पैसा आहे त्या पेव्हमेंटवर फिरत असताना मला आता आपल्याकडचा तो मोठा दगड दिसतो। आमच्याबरोबर तिथले एक प्रिन्सिपल होते, म्हटलं साहेब आहे तो आमच्याकडचा टाईपचा दगड दिसतोय, तुमच्याकडे पण आहे का? तुमच्याकडनं झालेला आहे। म्हणजे लंडनच्या पेव्हमेंटवरचे दगड सुद्धा भारताचे इतकं लुटलं त्यांनी आणि अत्यंत आजारी अवस्थेमध्ये, दारिद्र्यामध्ये, शिक्षणाचा अभाव, आरोग्याचा अभाव अशा परिस्थितीमध्ये भारताला तरीही सोडण्याची तयारी नाही। भारतीय लोकांनी हाकलून लावल्यानंतर ते पळाले आणि त्याच्यानंतर या भारताची जीवनाची किंवा स्वतंत्र भारताची मग कहाणी सुरू झाली। त्या काळामध्ये स्वतंत्र सैनिकांनी अनेक लोकांनी आपलं जीवाचं बलिदान केलं, त्याग केला। काही लोक घरात लपून बसले, काही लोकांनी छातीवर गोळ्या खाल्ल्या। भगतसिंग सारखे लोक, सावरकर सारखे लोक, त्या लोकांनी जीवनामध्ये खूप त्याग केला। अनेक लोकांचा मी नाम उल्लेख करू शकतो। स्वतंत्र सैनिकांनी लढा दिली। त्या काळामध्ये दोंडाईच्यामध्ये स्वतंत्र सैनिकांनी शोधधारक विद्यार्थी संस्था स्थापन केली आणि शोधधारकचा आपले स्वतःचा उद्धार करायचा, शिक्षण घ्यायचं आणि शिक्षण घेतल्यानंतर स्वतंत्र लढ्यामध्ये भाग घ्यायचा आणि त्या दोंडाईच्या शाळेमधून निघालेले विद्यार्थी धुळे जिल्ह्याचे पहिले 30-40 वर्षाचं नेतृत्व त्या विद्यार्थ्यांची चळवळीने केलं। त्याच्यामध्ये सहकार महर्षी दादासाहेब, सहकार महर्षी शिवाजीराव पाटील, व्यंकटराव अण्णा, रामराव दादा, त्याच्यानंतर विजय नवल पाटील, हे सारे लोक त्या शाळेत निघाले। मला आज आनंद होतो सांगायला की त्या शोधधारक विद्यार्थी संस्थेचे गुरुजी श्री जे 15 ऑगस्ट 1947 इथे आले
खाली करून तिरंगा झेंडा चढवण्याचा मान या सुधारक विद्यार्थी संस्थेच्या शिक्षकांनी केला. हे देखील इतिहास आहे. असे शिक्षकांनी घडवलेले विद्यार्थी हे सुद्धा स्वतंत्रतेच्या चळवळीमध्ये प्रेरित होते. दादासाहेबांचा जन्म 10 सप्टेंबर 1924 झाला आणि त्यांनी तिथे संस्कारी घराण्यामध्ये जन्म झाल्यानंतर हजारो एकर जमीन त्या काळात सर्व त्यांचं होतं. ते राजे होते आणि त्यांचे वडील श्रीमंत राजे दौलतसिंगजी बाबा हे लहान असतानाच वारले आणि त्यांच्या आई ज्या होत्या राणी मासाहेब मनमादेवी या तिथे राज्य करायच्या आणि दादासाहेबांनी नंतर तिथे शिक्षण घेतलं. त्या ह्याच शाळेमध्ये सगळे स्वतंत्र सैनिकांबरोबर शिक्षण घेतलं आणि ज्याच्या वेळेस चळवळ व्हायची आपल्या धुळे जिल्ह्याला स्वतंत्र चळवळीचा मोठा इतिहास आहे की जे पॅरलल गव्हर्नमेंट होतं, पत्री सरकार होतं, ज्याचं हेडक्वार्टर सातारा होतं. त्या पत्री सरकारला निधी देण्याचं काम हे सतत इथं व्हायचं आणि धुळे जिल्ह्यामध्ये इंग्रजांनी जे आपल्याकडनं लुटलेला पैसा होता 1935-32च्या दरम्यान, मला वर्ष आठवत नाही, पण 5.5 लाख रुपये त्या काळात, आज 100, 200, 500 कोटी रुपये ते आपल्याकडे क्रांती स्मारक आपण रोडाच्या जवळ रस्त्यावर बनवले. त्या क्रांती स्मारकाजवळ जंगल होतं. तिथे शिवाजीराव दादा पाटील, व्यंकटराव अण्णा अशा सगळ्या लोकांनी तिथे इंग्रजांची ती धुळे शहरातील बाळापूर येथील सर्व अंगणवाड्यांमधील खंडित वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जनक्रांती प्रतिष्ठानतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील बाळापूर येथील सर्व अंगणवाड्यांमध्ये वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जनक्रांती प्रतिष्ठानतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहराची हद्दवाढ झाल्यानंतर त्यात मौजे बाळापूर या गावाचा देखील समावेश करण्यात आला आहे. गावात 1 ते 5 अशा 5 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाडीमध्ये तेथील अनेक लहान चिमुकले शिक्षण घेत आहेत, परंतु यामध्ये अंगणवाडी क्रमांक 2, 3 व 4 येथील विद्यार्थ्यांना व तेथील अंगणवाडीका सेविका व मदतनीस यांना वीज पुरवठ्याअभावी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत असताना सर्व अंगणवाड्या सुरळीतपणे सुरू होत्या. त्यांची वेळोवेळी वीज बिल ग्रामपंचायत देत होती, परंतु जेव्हापासून मनपाकडे अंगणवाड्या वर्ग करण्यात आल्या तेव्हापासून अनेक वेळा तक्रार करून सुद्धा मनपाने आजतागत वीज बिलाचे 1 रुपये सुद्धा भरले नाही. याचा परिणाम असा झाला की वीज बिल थकीत झाल्यामुळे महावितरण कंपनीने अंगणवाड्यांचे वीज कनेक्शन बंद केले आहे. तेव्हापासून तर आजतागत या ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे. म्हणून सदर अंगणवाड्यांचा वीज पुरवठा त्वरित सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी जनक्रांती प्रतिष्ठानचे बंटी परदेशी, मुकेश थोरात, बंटी गोरे, मिलिंद कानुगो, शशांक पाटील, जयकिशन चौधरी, सनी गायकवाड, आनंद करणकाळ, हरीश चौधरी, शुभम चौधरी, हर्षल बोरसे, सुमित चौधरी, दीपक कोळी, जितू कानोगे, जितू शेंडगे, भैया राजपूत आदी उपस्थित होते. मी कुणाल चौधरी. आम्ही जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आयुक्त मॅडमांकडे आलो होतो. संदर्भ असा होता की हद्दवाढ झालेल्या भागातून जसे की मौजे बाळापूर क्षेत्र या ठिकाणी असलेले अंगणवाडी जवळजवळ या ठिकाणी 1 ते 5 क्रमांकाच्या अंगणवाड्या आहेत. त्यापैकी क्रमांक 2, क्रमांक 3 आणि क्रमांक 4च्या अंगणवाड्या इतकी भीषण वाईट परिस्थिती झाली आहे. तेथील नागरिकांनी ज्यावेळेस जनक्रांती प्रतिष्ठानकडे या आशयाची तक्रार केली त्यानंतर तेथे सर्वप्रथमतः गेल्या 5 वर्षापासून विजेचा पत्ता नाही, वीज सुद्धा नाही. 5 वर्षापासून तेथील विद्यार्थी, तेथील सेविका, मदतनीस जे पण कोणी असतील 5 वर्षापासून अंधारात राहत आहेत. त्या ठिकाणी पंखा चालवण्यासाठी प्रॉब्लेम आहे, पाण्याची मोटरसाठी प्रॉब्लेम आहे, वॉटर प्युरिफायरचा पण प्रॉब्लेम येतोय. म्हणजे विजेअभावी अनेक उपकरणं त्या ठिकाणी आपण चालवू शकत नाही. सर्वात मोठा हा एक या ठिकाणी समस्या होती. आणि त्यानंतर त्या ठिकाणी तिथली डागडुजी पण केली पाहिजे. फरशा पण पूर्ण खाली घसरल्या आहेत. त्यानंतर सापांसारखे अनेक विषारी प्राणी त्या ठिकाणी त्यांचा वावर असतो. यावेळेस जर अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना डेंग्यूच्या समस्या होऊ शकतात. जर विद्यार्थ्यांना डेंग्यूच्या समस्या झाल्या किंवा कोणाला काही त्रास झाला, कोणाची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील, अशाचा प्रश्न आम्ही या ठिकाणी आयुक्त मॅडमांकडे या ठिकाणी उपस्थित केला. आणि लवकरात लवकर या ठिकाणी
ज्या अंगणवाड्यांची वीज सेवा बंद करण्यात आलेली आहे गेल्या 5 वर्षापासून, त्यांची वीज सेवा लवकरात लवकर त्वरित चालू करावी अशी मागणी आम्ही जनक्रांती प्रतिष्ठानच्या ठिकाणी जनक्रांती प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली। युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना कायम नोकरी द्यावी या मागणीसाठी सुट्रेपाडा येथे सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना कायम नोकरी द्यावी या प्रमुख मागणीसाठी आपले 16 दिवसांपासून सुट्रेपाडा येथे आमरण उपोषण सुरू आहे। शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा राज्यभर रास्ता रोको आंदोलन उभारले जाईल। शेवटचा पर्याय म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल असा इशारा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। देवरे यांनी सांगितले की राज्यभरातील तब्बल 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळावा, सुमारे 10 लाख बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच 3.5 कोटी तरुणांना शैक्षणिक व औद्योगिक प्रशिक्षणाची सुविधा द्यावी आणि शिक्षण विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्न शासनाने तातडीने निकाली काढावेत अशी मागणी उपोषण आंदोलनातून करण्यात आली आहे। शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया तर्फे महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। तसेच शेवटचा पर्याय म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागितला जाईल। आमचा लढा केवळ रोजगारासाठी नाही तर भारतीय लोकशाहीची व घटनेची खरी कसोटी आहे असे त्यांनी सांगितले। यावेळी अभिलाल देवरे, सचिव कविता देवरे आदी उपस्थित होते। आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कविताताई व अभिलाल दादा देवरे गेल्या 25 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत अभिलाल दादा स्वतः सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी आणि माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी यांच्या रोजगारासाठी अन्नत्याग 16 दिवस उपोषण केलं, परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रपती यांनी माझ्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं, प्रशासनाने दुर्लक्ष केलं। आम्हाला मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षण 11 महिने म्हणजे 334 दिवस मी स्वतः जिल्हा परिषद शाळा सुट्रेपाडा इथं वर्ग शिक्षक म्हणून इयत्ता 3रीचा वर्ग सांभाळला। मला 6 महिन्यांतच परमानंट करू असं एकनाथ शिंदे साहेब बोलले होते। देवेंद्र फडणवीस साहेब 1 वर्षापर्यंत तुम्हाला आम्ही राज्य शासनाकडनं देऊ मानधन, त्यानंतर तुम्हाला त्याच आस्थापनाकडनं मिळेल, तुम्हाला त्याच आस्थापनावर परमानंट करू असं बोलले होते। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 3.5 कोटी तरुणांना रोजगार देण्याचा शब्द प्रधानमंत्री देतात, 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शब्द देतात, 1,34,000 तरुणांना त्यांनी प्रशिक्षण दिलं। मग आता प्रशिक्षण नंतर आम्ही करायचं तरी काय? 11 महिने मी काम केलं, मला रोजगार द्या, मी भीक मागत नाही। मी भारतीय राज्यघटनेच्या संविधानानुसार कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 21, 23, 39, 41 या कलमांच्या आधारावर आणि वसती शाळेच्या तरुणांना 12वी आणि पदवीधर तरुणांना जर त्यांना झडपीत रूपांतर करून त्यांना वर्ग शिक्षक म्हणून केलं तर त्या आधारावर मी नोकरी मागत आहे, रोजगार मागत आहे। जर हा शासन रोजगार देऊ शकत नाही तर मी कोर्टात जाईल, एवढंच काय मी जनतेत जाईल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द यांनी पूर्ण केला नाही, म्हणून यांना स्थानिक स्वराज्य म्हणजे जी निवडणूक आहे विधानसभा त्यावेळेस असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, प्रत्येक वेळेस मी यांनी खोटं बोललं असं मी जगासमोर आणेन आणि माझा रोजगार घेतल्या सवय मी इथं थांबणार नाही, एवढंच बोलतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान। पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर। शहरातील आग्रा रोडवर पुन्हा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी सर्व किरकोळ व्यावसायिक फेरीवाल्यांतर्फे सहकुटुंब सुरू करण्यात आले बेमुदत उपोषण। आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त एबी फाउंडेशनच्या माध्यमातून मोतीबिंदूमुक्त धुळे शहर अभियानास प्रारंभ। जिल्हा परिषदेच्या महिला प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुवर यांची पदोन्नती तात्काळ रद्द करून शासनाच्या फसवणुकीबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी। शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार। शहरातील बाळापूर येथील सर्व अंगणवाड्यांमधील खंडित वीज पुरवठा त्वरित सुरू करण्याची मागणी आणि सुट्रेपाडा येथे सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले।
दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.